शिरूर आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आरोग्य सुविधांच्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्व दिलेलं आहे. आणि आज मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की आपलं मंचरचं जे उपजिल्हा रुग्णालय आहे त्या उपजिल्हा रुग्णालयाला श्रेणीवर्धन करण्यासाठी आपण तांबडेपाड्यामध्ये दुसऱ्या रुग्णालयाची बांधकाम त्या ठिकाणी सुरू केलेलं होतं. त्याचं बरंचसं काम पूर्ण झालेलं आहे आणि काही काम ते पूर्ण व्हायचं राहिले, ते कामसुद्धा गतीने सुरू आहे. मला हे सांगायला आपल्याला आनंद वाटतो की आपल्या काल ज्या माननीय मुख्यमंत्री आणि वित्तमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ज्या पुरवणी मागण्या विधानसभेला सादर केल्या त्या अजून मंजूर व्हायच्या आहेत, परंतु आता एकदा त्या सादर झाल्या की त्या मंजूर होतातच, त्याला काही प्रश्न येत नाही. तर त्याच्यासाठी ह्या आपल्या आरोग्य यंत्रणांच्या बळकटीसाठी पुरवणी मागण्यांमध्ये साधारणपणानं 77.23 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि माझी खात्री आहे की हे 77.23 कोटी रुपयाचा हा जो निधी आहे हा आपल्या सर्व गरजा पूर्ण करण्याच्यासाठी त्या ठिकाणी निश्चित प्रकारे पुरेसा होईल. आता आपली नेहमीच भूमिका ही राहिलेली आहे की जरी इमारती बांधून जरी झाल्या तरी डॉक्टर्स बाकीचा स्टाफ हा आपल्याला मिळाला पाहिजे. महाराष्ट्र सरकारने जे आदेश काढलेले आहेत ते आदेशामध्ये मंचर उपजिल्हा रुग्णालयाला आणखी 259 पदांची निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि ही 259 पदं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्टर्स असतील, बाकीचा स्टाफ असेल, त्याची सगळी GRS मी तुम्हाला देणार आहे. आणि ही सगळी पदं बांगड तो GRS तर त्याच्यामध्ये ही पदं भरली गेल्यानंतर ही सगळी पदं भरली गेल्यानंतर आपल्याला एक चांगल्या प्रकारची दर्जेदार सुविधा ही या ठिकाणी उपलब्ध होईल. या सगळ्या परिसराच्यासाठी हे काम तिथं जसं आता जिल्ह्याला सिव्हिल सर्जन असतो तसं आता एक मंचरला अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक म्हणजे अतिरिक्त जिल्हा सिव्हिल सर्जनचं एक पद निर्माण करण्यात आलेलं आहे. निवासी वैद्यकीय अधिकारी 1, वैद्यकीय अधिकारी विशक 1, वैद्यकीय अधिकारी शस्त्रक्रिया 1, वैद्यकीय अधिकारी स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र 1, बालरोग तज्ञ 1, अस्थिव्यंग शल्य चिकित्सक 1, बधिरीकरण म्हणजे आपण अॅनेस्थेशिया किंवा भूल तज्ञ ते 1 आणि क्षकिरण शास्त्रज्ञ 1 अशी ही मुख्य जी पदं आहेत ही पदं मंजूर करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर शरीरविकृती चिकित्सक 1, मनोविकृती चिकित्सक 1, वैद्यकीय अधिकारी चर्मरोग 1, वैद्यकीय अधिकारी क्षयरोग 1, नेत्रशल्य चिकित्सक 1 आणि वैद्यकीय अधिकारी कान नाक घसा तज्ञ 1 अशी ही 15 वर्ग 1 ची पदं ही या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहेत. वैद्यकीय आरोग्य सेवा वर्ग 2 मध्ये आणखीन 6 पदं मंजूर करण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर शुश्रूषा विभागासाठी परिसेविका, बालरोग परिचारिका, आरोग्य परिचारिका, कम्युनिटी परिचारिका, मानसोपचार परिचारिका, आदी परिचारिका अशी जवळजवळ ही 46 पदं मंजूर करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर अवैद्यकीय कर्मचारी जो आहे
म्हणजे मग रक्तपेढीसाठी टेक्नॉलॉजी, एक्सरेसाठी टेक्नॉलॉजी वगैरे, तर ही सुद्धा पदं जवळपास म्हणजे अगदी वीज तंत्रीपासून स्वच्छता निरीक्षक, दूरध्वनी चालक, शिंपी, नळ कारागीर, सुतार अशी 17 पदं मंजूर करण्यात आलेली आहेत. आणि वर्ग 4 चे कर्मचारी जे आहेत, या वर्ग 4च्या कर्मचाऱ्यांची सुद्धा आपल्याकडं जवळजवळ 100 त्याच्यामध्ये 69 पदं मंजूर करण्यात आलेली आहेत. आणि प्रशासनासाठी 5 अशी 158 पदं ही आपल्या विभागासाठी मंजूर करण्यात आलेली आहेत. त्याच्यानंतर अतिदक्षता विभाग जो आहे, त्या अतिदक्षता विभागासाठी सुद्धा 18 पदं, नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागासाठी 10 पदं, त्याचबरोबर बाकी आणखीन इतर अशी ही शुश्रूषा कक्षासाठी कर्मचारी वर्ग अशी 24, रुग्णालय प्रशिक्षण केंद्रासाठी 3 आणि शुश्रूषा प्रशिक्षण केंद्रासाठी 10 आणि मग जळीत कक्ष आहे, पुनर्वसन केंद्र आहे, त्याच्यासाठी अशी ही सगळी पदं आहेत. GRF मी तुम्हाला सगळ्यांना देणार आहे. अशी जवळपास 259 पदं निर्मित करण्यात आलेली आहेत. त्याच्यामुळं अगदी एखाद्या जिल्ह्यातल्या सिव्हिल हॉस्पिटलसारखाच सेटअप हा या ठिकाणी उभा राहणार आहे. आणि आता जरी पदं निर्माण झालेली असली तरी त्याची रिक्रुटमेंट करणं, भरती करणं हे सगळं सरकारचं काम. एका बाजूला इमारतीचं बांधकाम करण्यासाठी 75 कोटी रुपयाचा निधी हा राज्य शासनाने पुरवणी मागणीच्या मार्फत मंजूर केलेला आहे. आणि त्याचा फायदा निश्चितच आपल्याला या ठिकाणी फायदा होणार आहे.